नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही म्हणता हे काय चाललंय, तर मित्रांनो हे चाललंय आमचं काश्मीरला जाण्याचा प्लॅन। जम्मू काश्मीरला जायचा आपला प्लॅन आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतोय, घरगुती गॅस वगैरे, जे की आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी उपयोगाला येईल। आणि आपल्या बॅगा वगैरे भरून आता आम्ही मस्त एर्टिका गाडी समोर नारळ फोडलं। आपण कुठं जायचं असेल तर अशा गोष्टी करायला पाहिजे, कारण आपण त्या वाहनामध्ये चाललेलो। माझ्या हस्ते प्रारंभ झाला, जय महाराष्ट्र गाडीवर नाव लिहिलेलं आहे। तर आपण आता सुरुवात करणार आहोत राजस्थान शहरापासून, राजस्थान राज्यामधून। मस्त आता गाडीमध्ये CNG वगैरे भरतो, सुरुवात झाली। CNG वरून मुंबई डोंबिवलीमधून आम्ही निघालेलो आहोत आणि पहिला स्टॉप आहे आपला राजस्थान, राजस्थान नंतर पंजाब आणि नंतर मग जम्मू काश्मीर। तर आता पहिला CNG संपला आणि दुसऱ्या स्टॉपवर परत CNG भरतो। बाहेरलंही CNG लागतो, कारण गाडी डे नाईट चालू लागतील। लॉंग रूट आहे मित्रांनो, जायचं यायचं जवळपास 5000 किमी आहे। आपले संपूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तर पहिला स्टॉप आहे आपला राजस्थान। राजस्थानमधील आपण उदयपूर शहरामध्ये जाणार आहोत आणि मस्त आता यावेळेस थोडा जास्त CNG भरतोय। आमचे अमोल पाखरे, रामदास बडे, जीवन कराड आणि आमचे अण्णा, असे मिळून आम्ही 5 जणांची ट्रिप आहे। तर पहा कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ। तर आता आपण निघलेलो आहोत राजस्थानच्या दिशेने। मस्त हायवे रात्रीच्याला गाणे वगैरे लावून मध्ये स्टॉपमध्ये पहिली रात्र जरा आनंदात असते, पहिला दिवस असतो जोशामध्ये। आम्ही निघालेलो आहोत गुजरात मार्गे। आता आपण पोहोचलेलो आहोत राजस्थानच्या बाउंड्रीमध्ये आणि राजस्थानचं वातावरण तुम्हाला दिसायला लागलंय। राजस्थानचे डोंगर वगैरे मस्त। राजस्थानमध्ये आता आपण एंट्री केलेलं आहे आणि राजस्थानमधला पहिला स्पॉट आपण पाहणार आहोत मित्रांनो, सिटी पॅलेस। तर सिटी पॅलेस उदयपूरमध्ये आहे आणि राजस्थान राज्यातील सर्वात सुंदर आणि भव्य वस्तूपैकी एक मानलं जाणारं हे सिटी पॅलेस आहे। हा महाल पिचोला तलावाच्या काठावर वसलेला आहे। राजपूत स्थापत्यकलेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो। हे जे महाल आहे, महालाचं बांधकाम सिसोदिया घराण्याच्या महाराणींनी केलेलं आहे मित्रांनो। तर या वास्तूमध्ये भव्यता, समृद्ध इतिहास आणि वास्तुकलेचा हा अद्भुत संगम आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो। तर चला आता आपण सिटी पॅलेसमध्ये एंट्री केलेली आहे आणि सिटी पॅलेसमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर इथं 200 रुपये तिकीट घ्यावं लागतं, म्हणजे पर पर्सन 200 रुपये। तर आपण काय केलेलं मित्रांनो, आपल्याला एवढा वेळ नाही, आपलं मेन टार्गेट आहे जम्मू काश्मीर, त्यामुळे आपण इथं जास्त फिरणार नाहीत। बाहेरचं जे फुकट आहे ते आपण पाहणार आहोत। आपण स्पेशल राजस्थानमध्ये कधीतरी ब्लॉग बनवू। तर चला सिटी पॅलेसची माहिती घेऊ। इथं मस्त ट्रेन आलेली, अजून आपल्या बीडला ट्रेन नाही पण इथं ट्रेन आहे मित्रांनो। तर सिटी पॅलेसचा जर इतिहास मित्रांनो आपण पाहायला गेलो तर 16व्या शतकात सुरू होतो आणि या महालाचं जे बांधकाम आहे मित्रांनो, तर महाराणा उदयसिंह दुसरे यांनी 1559 साली सुरू केलं होतं मित्रांनो। नंतर अनेक राजांनी यात योगदान दिलेलं आहे, महत्त्वाचा विस्तार केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो विविध शैलीचे सुशोभितकरण तुम्हाला जे दिसतंय तर या महालाचं दिसतंय तुम्हाला। आणि अनोखा हा महाल आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो। तर युरोपियन स्थापत्य शैलीचा हा महाल आहे आणि साईडने सगळीकून मित्रांनो ह्यात पाणी आहे। बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर सगळीकून पाणी आहे। महाल बघा मित्रांनो कसला जबरदस्त आहे। ज्यांना असे राजवाडे वगैरे महाल पाहण्याची उत्सुक आहे ते लोक नक्कीच या उदयपूरला येऊ शकता। सिटी पॅलेस जे आहे ना मित्रांनो, तर हे संगमरावचा दगड आहे, त्या दगडाने ह्याचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो। तर त्यामुळं हा बघण्यासाठी एकदम भारी वाटतो। आणि पाणी पहा मित्रांनो, सगळीकून पाण्याने पूर्णपणे हा व्यापलेला आहे। आणि जर पाणी जर असन आणि मध्ये महाल असन, बाहेरून जर तुम्ही बोटिंगने गेलात तर बोटीने जर महाल पाण्यातून जर पाहितला तर एवढा भारी दिसतो ना। तर आम्ही तसलं बोटिंग वगैरे काही केलेलं नाही। सिटी पॅलेस संगमरवराचा ग्रेनाइटच्या दगडाने हा पूर्ण बांधलेला आहे आणि या महालाचा मुख्य रंग संपूर्ण तुम्ही पाहताय की तुम्हाला पांढरा दिसतोय, पांढरा थोडाफार सोनेरी। आणि या महालामध्ये अनेक महाल आहेत, छोटे मोठे मंदिर आहेत, अंगण आहे, बाग आहेत आणि असं गोष्टी आहेत। त्यामुळे हे आकर्षक असा महाल वाटतोय आणि कोरीव काम आहे। ज्याला लई बारक्ष म्हणजे कटाक्षाने बघायची सवय ते लोक जवळून पाहू शकता। एकदम जबरदस्त आहे, सजवलेलं आहे, रंगीबेरंगी काच आहेत, खिडक्यात आणि असे भिंग लावलेले, आरशे लावलेले। तर महाल एवढा भारी मित्रांनो। आणि इथलं मुख्य जे आकर्षण आहे मित्रांनो, शंभू निवास। शाही कुटुंब असतात ना, त्या शाही कुटुंबासाठी या महालामध्ये अजूनही वैभव आहे, ते लोक इथे पाहू शकतात। तर मित्रांनो अजून जर माहिती घ्यायचीच म्हणलं तर भूपाल विलास राजघराण्याच्या रहिवाशीचा भागाचा हा भाग आहे। अजून जर पाहितलं विशेष म्हणजे मोती महाल, याला सुंदर आरशाने सजवले, मोती महालाला सुंदर आरशाने असं सजवलेलं आहे। तर मित्रांनो अजून जर पाहायला गेलं तर कृष्णविलास, इथं ऐतिहासिक चित्रकलेचे
वेगवेगळे नमुने असे संग्रहित केलेले ते तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहेत, पण आपण शॉर्टकटमध्ये ही माहिती पाहतोय. पाहणे पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त, एवढं भारी वाटतं ना. आणि जगमहाल म्हणून आहे, काचेच्या झुंबरांनी असं झुंबर जे असतं ना, काचेचं झुंबर आहे ते लटकिलेले आहेत आणि त्यामुळे मनमोहक असा हा महाल दिसतोय. तर मित्रांनो, ही जे तलाव आहे ना, हे पिचोला तलाव आहे. पिचोला तलावाचं सुंदर असं दृश्य, नयनरम्य असं दृश्य तुम्हाला दिसतंय. हा पिचोला तलाव आहे. पिचोला नावाने हा ओळखला जातो. आणि तलावामधून बोटिंगच्या मार्फत तुम्ही जर हे जर पाहिलं, तुम्हाला एवढं भारी वाटतं ना. आतमध्ये जे तुम्हाला दिसतंय आत्ता, तर ते एक हॉटेल होणार आहे मित्रांनो. भविष्यात त्याचं प्लॅनिंग आहे असं आपल्याला इथं ऐकायला भेटलंय. त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. तर हा महाल बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त, एकदम भारी, नयनरम्य, डोळ्याचं पारणे फेडणारा हा तलाव आणि महाल. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या आतमध्ये संग्रहालय, सिटी पॅलेसच्या आतमध्ये जे इतिहासप्रेमी त्यांच्यासाठी एक संग्रहालय आकर्षण आहे. तिथं प्राचीन अशा हत्यार आहेत, प्राचीन काळातले वस्त्र आहेत, प्राचीन काळामधले चित्रकला आहे, शाही असं फर्निचर आहे. आणि राजघराणे जे आहेत ना, त्या राजघराण्याच्या अनेक वस्तू तिथं संग्रहित केलेल्या आहेत. पहिल्या राजाच्या जे असतात ना, त्या आतमध्ये संग्रहित केलेल्या आहेत. तर मित्रांनो, ह्यामध्ये अजून जर महत्त्वाचं जर तुम्ही पाहायला गेलात, सिटी पॅलेस राजस्थानाच्या वैभवामध्ये म्हणजे भर घालणारं हे सिटी पॅलेस आहे. आणि येथे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम, लग्न समारंभ, उत्सव साजरे होतात मित्रांनो. जर तुम्ही इथं पे केले ना पैसे, तर जबरदस्त इथं कार्यक्रम होतात. आणि जगातील सर्वात रोमॅन्टिक शहर म्हणून उदयपूरचा म्हणजे इतिहास आहे आणि ओळखलं जातं. आणि ह्या महालामुळे त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. ही जे तुम्ही महाल पाहताय, सिटी पॅलेस पाहताय ह्याचा. तर मित्रांनो, इथं तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर सर्वोत्तम काळ मित्रांनो, उदयपूरमध्ये ऑक्टोबर ते मार्च पर्यटकाची म्हणजे जास्ती पसंती असते. तुम्ही इथं येऊ शकता. पण मित्रांनो, ज्यावेळेस पर्यटक जास्त असतात तर आपल्याला जास्त पाहायला भेटत नाही. तिकीट जरी काढलं तर आपल्याला जास्त पाहायला भेटत नाही. त्यामुळे आपण प्लॅन केलेला जानेवारीमध्ये. आणि मित्रांनो, कसं आहे, आपल्या सोयीनुसार प्लॅन करावा लागतो. आणि ज्यांना समजा तुम्हाला जायचं असेल तर मी सजेस्ट करीन ऑक्टोबर ते मार्चमध्ये तुम्ही हा महाल पाहण्यासाठी नक्कीच जा मित्रांनो. आता आम्ही महालाचं तिकीट नाही काढलं, पण आम्ही महालामध्ये तरी पण एंट्री करतोय, बघतोय आपल्याला जमतंय का. तर आम्ही असे पार्टनर आहेत, फुकटे पार्टनर आहेत. आम्हाला 100% पैसे खर्च करायचे नसते तर पाहायचं जास्त असतं. आता आम्ही कशी तरी चोरून म्हणजे चोरून म्हणून नाही म्हणता येत, पण अचानक कुठून तरी काहीतरी आम्हाला वाटलं इथून जाऊ शकतो आपण, तर आम्ही अशा एका म्हणजे ठिकाणाहून आम्ही आतमध्ये घुसलेलो मित्रांनो. आता आतमध्ये आम्ही जातोय. आतमध्ये आम्ही विनाशुल्क प्रवेश केलेला आहे मित्रांनो. तर कसं असतं ना मित्रांनो, अशा ठिकाणी जर जायचं म्हणलं ना, तर पैसे बचत करायला पाहिजे आणि म्हणजे चांगल्या गोष्टी पाहायला पाहिजेत. ज्यांना जास्त वेळ आहे तर ते पूर्ण पैसे दिले त्याचा फायदा होतो. आम्हाला वेळ कमी आहे, आमचं टार्गेट आहे जम्मू काश्मीर. हे जायच्या रूटला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी फिरतोय. तर मित्रांनो, इथं प्रवेश शुल्क जर तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रवेश देऊन जर करायचंच असेल तर इथल्या माहितीनुसार भारतीय पर्यटकासाठी 300 ते 500 रुपये तिकीट आहे. आणि परदेशी तिकिटासाठी म्हणजे परदेशी जे लोक आहेत त्यांना तिकीट आहे 500 ते 800 रुपये. आणि संग्रहालयात वेगवेगळं तिकीट आहे पुन्हा. म्हणजे संग्रहालय जर तुम्हाला बघायचे असेल आतमध्ये, त्याचं वेगवेगळं तिकीट आहे. आणि हा माल दररोज सकाळी 9:30 वाजता उघडतो आणि रात्री 5:30 वाजेपर्यंत ह्याचं तिकीट विक्री बंद होते. 5:30ला हे बंद होतं. तर मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला हेच सांगन की सिटी पॅलेस हा उदयपूरचा आत्मा आहे. आणि इथली समृद्ध वास्तुकला, इतिहास पाहून पर्यटक खुश होतात, मोहित होतात. उदयपूरला भेट दिल्यास सिटी पॅलेस जर तुम्ही नाही पाहतलं तर तुम्ही काहीच पाहिलं नाही, तर सिटी पॅलेसला नक्कीच उदयपूर शहरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही या. अविस्मरणीय हा आनंद आहे, अविस्मरणीय हे ठिकाण आहे. तुम्ही इथं प्रत्येक राज्याची इथं हिस्ट्री लिहिलेली, राज्याची म्हणजे राज्याची बोलण्याची मराठी भाषा आहे, त्यामुळे थोडं मागं पुढं होतं मित्रांनो. तर तुम्हाला सिटी पॅलेस कसं वाटलं नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, असंच भेटूया नवीन माहितीमध्ये, नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला भेटूया.